महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12वी परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच 21 मे रोजी जाहीर झाला आहे। या निकालामध्ये जळगाव जामोद शहरातील स्वामी गायडन्स कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेत 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे। यावर्षीच्या निकालामध्ये कुमारी साक्षी सुनील काकडे या विद्यार्थिनीने 82.17 गुण घेऊन 17% गुण घेऊन क्लासमधून सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे। त्यासोबतच कुमारी सानिका अरुण बोडे 81.67% गुण घेऊन, कुमारी श्वेता शरद पाटील 76% गुण घेऊन आणि कुमारी राधिका सचिन घुले 74%, कुमारी प्राची गणेश हागे 73.17 या विद्यार्थिनींनी सुद्धा इयत्ता 12वीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करून क्लासच्या शिरपेचात मानाचा तुळा खोवला आहे। परीक्षेस प्रविष्ट एकूण विद्यार्थ्यांपैकी जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाच्या ग्रुपमध्ये प्रथम श्रेणीचे गुण प्राप्त करून 12वी नंतरच्या विविध शाखांसाठी प्रवेशासाठी आपले स्थान कायम केले आहे। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेतील नवनवीन करिअरच्या संधी सहज उपलब्ध होण्यासाठी कोचिंग व करिअरसाठी मोलाचे मार्गदर्शन स्वामी गायडन्सच्या माध्यमातून केले जाते। आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी सर्व गुणसंपन्न विद्यार्थी घडवण्याकरिता स्वामी गायडन्स मधील शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर भरपूर मेहनत घेऊन आदर्श विद्यार्थी निर्माण करीत असल्याचा प्रत्यय या निकालावरून दिसून येतो। 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे क्लासेसचे संचालक प्राध्यापक सर्वश्री सुरेंद्र बोदडे, संतोष गांधी, मोहन दाभाडे आणि श्रीकांत वेरुडकर यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। MCN न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे, जळगाव। तर आपण अधिक चांगलं त्यामुळे सक्सेस आयुष्यामध्ये करू शकतो। आता आम्ही आमच्या वयामध्ये मागून पाहतो तर आयुष्यात सक्सेस कशाला म्हणायचं ते वेगवेगळ्या डेफिनेशन प्रत्येक जण देऊ शकेल आहे। पैसा आहे, काय मिळालं आहे, जॉब मिळाला आहे का, तर या सक्सेसच्या डेफिनेशन प्रत्येक व्यक्तीच्या बदलत असतात आहे। परंतु आपलं घर, आपलं कुटुंब, आपले जवळचे मित्रमंडळी आणि हे सगळ्यांना जर आपला अभिमान वाटत असेल, आपण जे काम करत असू तर आपण सक्सेसफुल झालो असं नक्की आहे असं म्हणता येईल आहे। परंतु आपण जर काही कारणाने आपल्याला हिला टीचर व्हायचं आहे, BSc MSc सायन्स फॅकल्टी मध्ये, आणि मग तिला सिनियर कॉलेज, ज्युनियर कॉलेज किंवा टीचर जे आहे टीचरशिप करायची आहे, तिला पॅशन आहे की मला शिक्षकच बनायचं आहे आणि अतिशय चांगले सेमिनार मध्ये बेस्ट सेमिनार म्हणजे तिच्या क्लासमध्ये जर आता आली ती 12वीचे कुठलाही टॉपिक बायोलॉजीचा म्हणजे बायोलॉजी मला मी बघितलं ती सेमिनार, बाकी विषयातीचा अभ्यास चांगलाच आहे नो डाऊट, आणि अतिशय कन्सेप्ट क्लिअर करत तिने अभ्यास केलाय आणि बायोलॉजी मध्ये किती मिळाले 81 बायोलॉजी मध्ये